रामगाव येथील नागरिकांचा चक्काजाम. जड वाहतुकीच्या कारणाने कमी दिवसात तयार झालेला रस्ता खराब, दुरुस्त करून देण्याची मागणी. धामणगाव रेल्वे तालुक्यातील रामगाव या गावातील नागरिक रस्ता रोको व चक्काजाम आंदोलनासाठी बसले होते. रामगाव पासून ते वडगाव राहते व दिसपूर पर्यंत असलेल्या रस्त्यावर गिट्टी क्रेशरचे वाहन चालतात. त्यामुळे रस्त्याची क्षमता 10 टन असतात. 30 ते 35 टनाच्या गाड्या त्या रस्त्यावरून दिवसभर ये-जा करत असते. त्या कारणानेच आता हा पूर्णतः वडामय झाला असून रस्त्याची जाळणी झाली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यामुळे बस, ऑटो व दुचाकी जाणे सुद्धा कठीणचे झाले. त्यामुळे नागरिक संतप्त होऊन ठिय्या आंदोलनाला बसलेले होते. काही दिवसांनी वडगाव राजदी, वडगाव बाजदी, रामगाव, दिपोरी येथील महिला, पुरुष, युवक, युवती, शालेय विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येत नागरिकांनी रास्ता रोको चक्काजाम आंदोलन केले होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु आजपर्यंतही रस्ता व्यवस्थित बनला नाही व त्यावर तोडगाही निघाला नाही असे नागरिकांचे म्हणणे होते. तेव्हा आज रामगाव येथील नागरिक संतप्त होऊन चक्काजाम आंदोलन करता बसले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी, अधिकारी व तहसीलदार धामणगाव रेल्वे आंदोलनाला भेट द्यायला आले व लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल असे आश्वासन ग्रामस्थांना त्यांनी दिली. आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन समाप्त करण्यात आला. लवकरात लवकर आश्वासन पूर्ण झाले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे. यावेळी दत्तापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त दिला होता. विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे. धामणगाव तालुक्यातील रामगाव येथील ग्रामस्थ आज रस्त्याची दुरवस्था झालेली आहे आणि त्याच्यावरून क्रशरची अतिभाराने वाहतूक होते. त्या संदर्भात उपोषणासाठी रस्ता रोको आंदोलन केलं होतं. त्या संदर्भात आज इथे परिवहन विभाग आहे, PWD आहेत, पोलीस विभाग आहे आणि महसूल विभाग, सगळे विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्या अधिकाऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थांना आश्वासन देण्यात आलेले आहे की सर्वात पहिल्यांदा इथं अतिभाराने जी वाहतूक होते ती रोखण्यात येईल. त्यासाठी RTO विभागाचं पथक इथं राहील. त्याचसोबत आपले एक्सेस विदाउट रॉयल्टी जर काही वाहतूक होत असेल तर तलाठी मंडळ अधिकारी यांचं पथक आणि मी स्वतःच देखील इथं कारवाई करेन. त्याचसोबत इथून जी वाहतूक होते या रोडनं ती डायव्हर्ट करण्यासाठी पर्याय मार्ग जो आहे तो त्यासाठी DMF फंडातून पर्याय मार्गासाठी आपण प्रयत्न करू आणि त्या दृष्टीने प्रशासकीय कारवाई मी आजच सुरुवात करून देतोय. त्याचसोबत आपले जे ग्रामस्थांच्या अडचणी आहेत ते जिल्हा प्रशासनापर्यंत मांडण्यासाठी आपण एक समन्वय बैठकीचं नियोजन करू, जे लवकरात लवकर आयोजित करण्यात येईल. धन्यवाद. आमच्या गावाचा असा सर्व लोकांचा असा प्रश्न आहे का 2 महिन्यापूर्वीच समजा हा रोड झाला आहे, पण त्या रोडचं काम असं काय झालं? आमच्या सर्व विद्यार्थी, म्हातारे लोक जे आमच्या गावातले सर्व रहदारीच त्या रस्त्याने, आमची पेठच धामणगाव आहे. मेन म्हणजे आमच्या सर्व लोकांना धामणगावला जावं लागते. मग एवढ्या लवकर हा रोड असा कसा काय खराब झाला? एवढ्या अंशी किती याचा होता तो आम्हाला पूर्णपणे माहित नाही किती याचा होता तो. म्हणून मग आमचा एवढा प्रश्न आहे बा, आमचा रोड चांगला सुरक्षित व्हाव आणि पक्का व्हाव. जे ह्या क्रशरचे ज्या गाड्या चालते मोठ्या, हे आम्ही जाऊ देणार नाही. याच्यापासून आम्हाला हेच परिस्थिती पाहावं लागून राहिली ह्या रोडची. तर हे आम्हाला बंद म्हणजे बंदच पाहिजे. हो, आणखी कोणी बोलते? आमच्या बसेसचे चांगले टायमिंग चालले पाहिजे. कोणी बोलता? 2 महिन्यापूर्वी हा रोड झाला तर ह्या रस्त्याचं काम बरोबरच केलेलं नाही आहे. जे मोठे मोठे जे खदानचे ट्रक आहे, मोठे मोठे जड, त्यामुळे ते रोड चांगला बनवण्यात नाही आला, उखडला गेलेला आहे. इथं आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी हे ट्रक येण्या जाण्याचं जे आहे ते त्यांनी बंद करावा. त्यांच्यासाठी हे आंदोलन. रोड नाही तर मग आमचा तो दुरुस्त करून द्यावा त्यांनी. आमची जे शाळेचे जर वाहन आहे, बस आहे, लेकरं येणं जाणं करते, त्यांना त्रास होते त्यांना. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही हा आमचा जे जड वाहतूक आहे ते तुम्ही बंद करावी, जे मोठे खदानवरचे आहेत. नाही तर मग आमचा रोड त्यांनी दुरुस्त करून द्यावा. दुरुस्त नाही पाहिजे, रोड पाहिजे आम्हाला. रोड डबल करून देण्यात यावा त्यांनी, असं आमचं म्हणणं आहे. इथलं आंदोलन आहे रस्त्याच्या निकृष्ट दर्जा संदर्भात आणि रस्ते वाहतुकीतून आता ही जी जड वाहतूक निघते आहे, म्हणजे इथल्या या रस्त्याची जर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ नसेल आणि तरी सुद्धा या रस्त्यावरून जर जड वाहतूक जात असेल तर ऑब्व्हियसली ते रस्ते म्हणजे तुटतील, फुटतील आणि त्या रस्त्याचा धिंगाणा होईल.
हे सगळं होऊ नये त्यासाठीच हे आंदोलन आहे. आणि याच्यानंतर आता जर पाहिलं तर आताही तुम्ही पहा, संपूर्ण रस्ता हा अतिशय म्हणजे दुर्दैवी परिस्थितीत आहे. 3 महिन्यातच हा रस्ता पूर्णतः तुटला, गड्डे पडलेले आहेत. गड्ड्याचा सोडा तर इथनं जात असताना शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होतो. शाळकरी विद्यार्थ्यांसोबत वृद्धांना, दुचाकी चालकांना तर म्हणजे शक्य होत नाही, पायी चालू शकत नाही माणूस. आणि इथली जड वाहतूक जी आहे, या रस्त्यावरची जड वाहतूक आहे, ती अत्यंत गंभीर आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा झालेला आहे, अत्यंत गंभीर मुद्दा झालेला आहे. हा मुद्दा या गावकऱ्यांनी लावून धरलेला आहे. आणि या ठिकाणी ही जड वाहतूक बंद करा, अन्यथा या रस्त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वाढवा, हेच आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. जर तुम्हाला रस्ते वाहतूक बंद करता येत नसेल, जड वाहतूक बंद करता येत नसेल, तर शासनाने तशा पद्धतीचा, त्या दर्जाचा, त्या क्वालिटीचा रस्ता म्हणजे आम्हाला हे करून द्यावा, बनवून देण्यात यावा. आणि जर का समजा तो रस्ता होत नसेल तर मग ती जड वाहतूक तरी बंद करा. या सर्व विषयांमुळे शेवटी काय होते, शेवटी जळगावरी ग्रामपंचायतमध्ये असलेल्या या रामगाव मधल्या लोकांमध्ये किंवा या रस्त्यावर, या मार्गावर असलेल्या जे काही गावं आहेत, त्या गावांमधल्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण होऊन राहिलेला आहे. एखाद्याचा जीव गेला, दुसऱ्याचा जीव गेला. आता मध्यंतरी 1-2-4 वर्षापूर्वी सुद्धा या रस्ते अपघातातच 1-2-4 लोकांचे जीव गेलेले आहेत. असंच जर सातत्यानं होत राहिलं तर मग काय प्रशासन आणि शासन आमच्या जीवावर उठलाय का? आम्ही म्हणतो की आमचा रस्ता द्या, रस्ता काही जड वाहतूक एक तर बंद करा. जड वाहतूक बंद होत नसेल, तुम्हाला जर त्यांना व्यवस्थित द्यायचं असेल तर काही आमची अडचण नाही, आमचा त्यांना विरोध नाही. परंतु तो रस्ता त्या कॅपॅबिलिटीचा तरी द्या ना. अरुंद रस्ता आहे, रस्त्याची साईज कमी आहे. जाता येता जर समजा एखादा मोठा ट्रक जात असला तर येणारा दुचाकी चालक कुठं जाऊन कुठं नाही अशी त्याची परिस्थिती होऊन जाते. बरेचदा किरकोळ अपघात झालेला आहे. 1-2 वेळा तर मला वाटतं या गावातही एक तरुण मला वाटतं स्पॉटवर गेला. अशा पद्धतीच्या जर घटना होत असेल तर अत्यंत दुर्दैवी बाब आहे ही. आणि मला असं म्हणायचं आहे की या गावकऱ्यांच्या वतीने आमची सर्वांची ही मागणी आहे की हा रस्ता त्वरित तयार करून देण्यात यावा. जड वाहतूक एकतर बंद करा, आणि जर का समजा जड वाहतूक बंद करता येत नसेल, काही तुमचा तांत्रिक इश्यू असेल, तर त्या कॅपॅबिलिटीचा, त्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथचा रस्ता आम्हाला तयार करून द्या आणि ते तात्काळ करा. अन्यथा आमची आंदोलनं अशीच होत राहील आणि त्या आक्रमकतेला आणि या नंतरच्या काही परिस्थितीला जबाबदार प्रशासन आणि प्रशासन राहील. दादांनी सविस्तरपणे आपल्याला सांगितलंच, पण याचं एक सांगायचं म्हणजे हा रोड आत्ताच गेल्या काही दिवसात बनवल्या गेल्या. म्हणजे ऍक्च्युली या रस्त्याला पूर्ण 10 महिने पण नसेल झाले आणि जवळपास लाखो रुपये खर्च करून एकरी 80 लाख रुपये पर किलोमीटर खर्च करून असा हा रोड बनवला गेला. मग त्या रोडाचा दर्जा तर एकदम जास्त क्वालिटीचा पाहिजे ना. आणि या रस्त्याची 10 टनाची लिमिट असून सुद्धा या रस्त्याने 30 टन 35 टनच्या हायवा चालतात, मोठ्या गाड्या चालतात, रात्री गाड्या चालतात. आणि त्या कारणामुळे हा रोड आपण बनवला तरी परत उखरलाच जातो. आणि या रस्त्याचा निकृष्ट दर्जाचं झालेलं काम. आणि एक दुसरा पर्याय म्हणजे या जो गाड्या चालतात आहे स्टोन क्रशरच्या, यांना पर्यायी रस्ता द्यावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि आमची मागणी पण काही चुकीची नाही आहे. आणि प्रशासनाला एकच सांगू शकतो, जर ही आमची मागणी मंजूर नाही झाली तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन सुद्धा करू शकतो. इव्हन उपोषणाला सुद्धा बसायची आमची ग्रामवासियांची तयारी आहे. रामगाववासियांनी जे आंदोलन सुरू केलं आहे, तर जड वाहनांची वाहतूक जी होऊन राहिली तो मुद्दा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 महिन्यात झालेला रस्ता जर आता तात्काळ उखडून राहिला म्हणजे त्याची काहीच त्याचं जे क्वालिटी झाली आहे ते मला वाटते निकृष्ट दर्जाची झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा काम झालं आहे तेव्हा ॲज पर इस्टिमेटनुसार नाही झाला आहे. त्याच्या लेअर झाल्या, त्याचं जो मुरुम फिलिंग झालं, ATMM झालं, 40 झालं, ह्या सगळ्या प्रॉपर झालेल्या नाही आहे. त्याच्यामुळे तो रस्ता कुठे कुठे अनबॅलन्स झाला आहे, कुठे कुठे चांगला आहे. जर रस्ता म्हणजे सांगायचं तात्पर्य का पूर्ण हे नाही झालं आहे, कुठे कुठे गड्डे पडले, म्हणजे कुठे कुठे त्याचं जे क्वालिटीने व्हायला पाहिजे ATMM टाकली त्यांनी, त्याच्यानंतर मुरुम फिलिंग केलं, त्याच्यानंतर 40 टाकलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या प्रॉपर तऱ्हेने झाल्या. त्याच्यानंतर BBM केलं त्यांनी, ते सुद्धा चांगल्या म्हणजे एका स्क्वेअर मीटरमध्ये कितीतरी किलो डांबर लागायला पाहिजे, त्या पद्धतीत झालेलं नाही आहे. म्हणजे 1 स्क्वेअर मीटरमध्ये साहेब किती लागतं डांबर? 3 kg वापरला नाही गेला आहे. म्हणजे कमी डांबर वापरला गेलं म्हणून त्याचं BBMचं जे लेअर आहे आणि कार्पेट सिल्कोटची जे क्वालिटी आहे, त्याचं जे थिकनेस आहे, त्याच्यातही मला शंका वाटते का ती म्हणजे डांबर नाही, ऑइलचं प्रमाण जास्त आहे. आणि जो थिकनेस जो दिलेला आहे म्हणजे ॲज पर इस्टिमेटनुसार, तर थिकनेस सुद्धा प्रॉपर इस्टिमेटनुसार झालेला नाही आहे. मी सरांना म्हटलं की याची कोर टेस्ट करा, जागोजागी जे बोर कोर केल्या जाईल त्याच्यानुसार काय त्याची ट्रीटमेंट झाली ॲज पर इस्टिमेट. तुम्ही जे सांगता जर प्रॉपर झाली, ओरली नाही पाहिजे आम्हाला ट्रीटमेंट पाहिजे की कोर टेस्ट मारा. कोर टेस्ट नंतर आपण त्याचं
क्वालिटी कंट्रोलला जाईल त्याच्यानंतर माहीत पडेल का रस्त्याची चुकी आहे की जड वाहनाची तर चुकी आहे. कारण 10 टन कॅपॅसिटीचा जर रोड आहे तर 30 टन चालून राहिला, पण 3 महिन्यात नाही उघडायसाठी पाहिजे. आता बऱ्याच गावात कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, त्याच्यावरून ट्रक सुद्धा चालले ना. तेच ट्रक कुठे चालले? ग्रामीण भागात चालले मटेरियल टाकायसाठी. मग ते रस्ते नाही उघडून राहिले ना. ते तर याच्याहून ते रस्ते उघडून नाही राहिले. तुमचा एवढा मोठा 2-4 करोड रुपये खर्च केलेला रस्ता आहे, 80 लाख रुपये पर किलोमीटर रस्ता आहे. ग्रामीण भागात 1 किलोमीटरला 10 लाख रुपयात कॉन्क्रीट रस्ता होऊन राहिला. त्या तुलनेनं हा रस्त्याची क्वालिटी खूप चांगली असायला पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिले सार्वजनिक बांधकाम विभागाने याची कोर टेस्ट करून सगळं ट्रीटमेंट कशी झाली कसं नाही याची चौकशी करा. आणि दुसरी गोष्ट, पर्यायी मार्ग जर देत असेल तर ते एकदमच चांगलं आहे. कॅनलनी आहे, तुम्ही तशी हे द्या. नाही तर 10 टनच्या वरती जर चालत नसेल याच्यावरून तसं पत्र द्या, आम्ही बंदी करून टाकू. म्हणजे इथून ट्रक जाणार नाही. इथे वजन काटा लावून द्या तुम्ही, 10 टनच्या वरती इथे कुठे जाणार नाही अशी मागणी आहे. आणि तात्काळ या प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी. आंदोलन फक्त आज बसले आहे म्हणून तात्काळ भाऊ मोकळं करायचं आणि आम्हाला काहीतरी लिहून द्यायचं हा मार्ग नाही आहे. याच्यानंतर तीव्र आंदोलन होईल. आज ट्रक म्हणजे मला वाटतं शाळकरी विद्यार्थी जाऊ दिले, बसेस जाऊ दिले, याचा अर्थ असा नाही की गावकरी शांत आहेत. आणि मला तर हे कळत नाही, या रामगाव गावकऱ्यांच्या बाबतीतला प्रकर्षाने मांडण्यासारखा विषय असा आहे. एक तर लोकसंख्या कमी असलेलं गाव, त्यातही अडगळीत असल्यासारखं जळगावरी ग्रामपंचायतला जुडलेलं एका बाजूचं गाव. इथल्या स्टोन क्रशरच्या बाबतीतला मुद्दा जो आहे तो गांभीर्याचा आहेच. सोबत इथल्या सोयीसुविधांचा मुद्दा गांभीर्याचा आहेच. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या विषयांसाठी गावकऱ्यांना आंदोलनात्मक भूमिकेत उतरावंच लागेल. आणि त्यामुळे या रस्त्याचा मुद्दा जो आहे, हा रस्त्याचा मुद्दा जीवावर बेतणारा आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना आमच्या म्हणजे मला हे म्हणायचं आहे की गावात बाकी ठिकाणी शाळकरी विद्यार्थी आहेत आणि रामगावात नाही का? रामगावात लहान पोरं शाळेत जात नाहीत का? धामणगाव सारख्या ठिकाणी जाऊन शाळा शिकायची नाही का आम्ही? बाकीच्या गावकऱ्यांनी जायचं. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की गावकऱ्यांच्या आणि विशेषतः मला हे म्हणायचं आहे की विद्यार्थी जो जातो, 2-3 किलोमीटर अंतरावर गाव आहे, कोणी बिचारा आपल्या पोरीला गाडीवर बसवतो, घेऊन जातो. उद्या एखाद्या लहान पोराचा जर समजा बळी गेला तर याला तुमच्यावर सर्वांवर, प्रशासन आणि शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल. आणि यासाठी तुम्हीच स्वतः जबाबदार राहाल, एवढं मात्र लक्षात ठेवावं शासनानं. त्यामुळे या विषयाला गांभीर्यानं घेऊन तात्काळ हा रस्ता तयार करून द्या. अन्यथा या आंदोलनाची आक्रमकता एवढी तीव्र होईल की तुम्हा लोकांना झेपणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही लोक राहाल. बडी जाण्यापूर्वीच याचं नियोजन करा. बडी गेल्यावर आपण जर आणि वडगाव आहे, दिपुरिया, बरेचसे लोक आहे, बरेच शाळकरी लोक आहे, म्हणजे त्या पद्धतीने जर झालं पाहिजे. तात्काळ म्हणजे खोटं आश्वासन देऊन आम्हाला आज उठवण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा उद्या बसू आम्ही, बस हे सांगायचं आम्हाला. त्या आधी रोड बनायच्या आधी आम्ही बऱ्याचदा 3-4 वर्षापासून 4-5 वर्षापासून असे म्हणजे वारंवार तक्रारी देऊन बरेच वर्ष म्हणजे आम्ही खूप त्रास सहन केला. कारण जागोजागी गड्डे पडले होते किंवा समजा त्रास होत होता की आम्ही स्वतः गड्डे बुजवत होतो. एक दिवस तर आम्ही क्रेचरले वाल्यांना धरून सुद्धा हे गड्डे बुजवले. याच्यानंतर 2-3 वर्षापर्यंत आम्ही आमदाराला समजा पत्र दिले. आमदाराच्या मागणीनुसार आम्ही हा रोड केला, पण रोड झाला, पण अजूनही आताच रोड झाला आणि लगेच गड्डे पडून राहिले. म्हणजे हे कुठं आमच्या गावाच्या जीवावर बेतणारा विषय होणार राहिला. त्याच्यासाठी हा योग्य तुम्ही ज्या म्हणजे रोड ज्याची कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसार त्या गाडीवाल्याला तुम्ही परमिशन द्या, पण तेवढा तुम्ही त्यानुसार त्या टनाचा माल इथून नेऊ द्या, अशीच परवानगी द्या त्यांना. नाहीतर अन्यथा हा रस्ता आम्ही बंद करू. वडगाव चांदूर कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जे सर्व गावातील रामगाव गावाची लोक इथे सत्याग्रह इथे केलेला आहे, त्या संदर्भात आम्ही सर्व गावकरी मंडळी व यांना बसलेले सर्व लोक आज हा जो धामणगाव ते चांदूर जाणारा जो रस्ता आहे हा बऱ्याच दिवसापासून नादुरुस्त स्थितीत होता आणि लोकांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत होता. परंतु आताच काही 4 महिन्याआधी हा रस्ता दुरुस्त करण्यात आला. त्याला नवीन इस्टिमेट बनवून चांगल्या क्वालिटीचा रस्ता बनवण्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं म्हणणं आहे. परंतु या रस्त्याची कॅपॅसिटी ही किती टनाची आहे आणि म्हणजे 10 टनाची कॅपॅसिटी असताना 35 ते 40 टनाचे ट्रक याहून वाहतूक करत आहे. त्यामुळे पूर्णपणे या रस्त्याची चाळण होत आहे आणि या रस्त्याला पर किलोमीटर 80 लाख रुपयेच्या जवळपास सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्यावर खर्च केलेला आहे. त्या पद्धतीने जो रस्ता बनवला आहे यावरून असं वाटते की
रस्त्यावर जो खर्च केलेला आहे त्याची कॅपॅसिटी पाहून रस्ता हा निकृष्ट दर्जा झाल्याचं दिसून येते, प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची ही जबाबदारी आहे की रस्त्याचे काम करताना चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. आणि सर्व गावकऱ्याच्या वतीने आज जो रस्त्यासाठी सगळेजण बसलेले आहेत, आम्ही प्रशासनाला आमची ही विनंती राहील की जर आपण या वाहतूक जर जी क्रेशरची वाहतूक आहे ही वाहतूक जर दुसरीकडनं वळवली नाही आणि जर हीच वाहतूक याच पद्धतीचे जर 2000 फुटाचे 35-40 टनाचे जर ट्रक यावरून चालले तर या गावकऱ्याच्या वतीने यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्यात येईल.